51 तोळे सोनं, आलिशान गाडी, कोट्यवधींचा हुंडा, तरीही वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ. वैष्णवीच्या आईवडिलांचा राष्ट्रवादी नेते राजेंद्र हागवणे कुटुंबियांवर आरोप. लाडक्या बहिणीला न्याय द्या, पीडितेच्या कुटुंबियांची अजितदादांना साथ. पाकिस्तानात पाणी प्रश्न पेटला. संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचं घर जाळलं. सिंधू नदीचं पाणी मिळण्यासाठी सामान्य नागरिक आक्रमक. युट्यूबर ज्योती मल्होत्रानं सुवर्ण मंदिर आणि काश्मीरातील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ ISI एजंटना केले होते शेअर. NIAच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. पाकिस्तानात लग्न करायची ज्योती मल्होत्राची इच्छा. ज्योतीचे ISI एजंट सोबतचे व्हॉट्सअप चॅट उघड. ज्योतीला आज कोर्टात हजर करणार. अलमट्टी धरणाबाबत आज मंत्रालयात बैठक. अलमट्टीची उंची वाढवण्यास कोल्हापूरसह सांगलीतून विरोध, पण बैठकीला एकही विरोधी आमदाराला निमंत्रण नाही. अभिनेता रितेश देशमुखांच्या राजा शिवाजी चित्रपटाचं पोस्टर रिलीज. 1 मे 2026 रोजी होणार चित्रपट रिलीज. कोकणात पुढील काही तास मुसळधार पावसाचे. रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी अलर्ट. एकीकडे पेरणीला सुरुवात तर दुसरीकडे बोटी किनाऱ्याला लागल्या. मराठवाड्यामध्ये अवकाळीचा तडाखा. गेल्या 17 दिवसात वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू. 300च्या वर जनावरं सुद्धा दगावली. मराठवाड्यातील बालविवाहाचं भीषण वास्तव समोर. शेकडो अल्पवयीन चिमुकलींच्या पोटात गर्भ. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात 453 अल्पवयीन मुलींची डिलिव्हरी.